तुम्हाला जर तुमच्या गावचा नकाशा असा ऑनलाईन बघायचा असेल, त्याचबरोबर त्या नकाशामधले सर्वे नंबर किंवा प्लॉट नंबर जर व्यवस्थित इंडिव्हिज्युअली सुद्धा बघायचे असतील, जसं की झूम करून किंवा एखादा पर्टिक्युलर सर्वे नंबर जर तुम्हाला व्यवस्थित बघायचा असेल, तुमची शेत जमिनीचा पूर्ण नकाशा तुम्हाला जर हवा असेल, तर ही वेबसाईट जी आहे, या वेबसाईट वरून तुम्ही तुमचा गावचा नकाशा किंवा त्या गावामध्ये असलेली तुमची जी जमीन आहे त्याचा जो सर्वे नंबर आहे त्याचा इंडिव्हिज्युअल नकाशा तुम्ही या वेबसाईट मार्फत बघू शकता। तर तो कसा बघायचा या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला हा नकाशा कशा पद्धतीने बघता येतो, त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेबसाईट वरती जायचंय। या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे, त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे हे एक वेब पेज ओपन होणार आहे। या वेब पेज वरती तुम्ही सुरुवातीला बघू शकता, इथे स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर कॅटेगरी जी आहे ती रूरल आणि अर्बन। तर आपण आता सध्या गावाकडचा जो नकाशा आहे तो बघायचा आपल्याला, त्यामुळे इथे मी रूरल सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट जे आहे ती तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता, जसं की मी इथे डिस्ट्रिक्ट सांगली सिलेक्ट करतोय। तालुका जो आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे, तालुका मी इथे कडेगाव सिलेक्ट केलेला आहे आणि विलेज तुमचं जे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। तर इथे जे विलेज आहे ते माझं खेराडी विटा आहे। तर अशा पद्धतीने मी हे विलेज वगैरे सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर सर्च प्लॉट नंबर, आपण इथे डायरेक्ट प्लॉट नंबर जर आपल्याला माहित असेल किंवा सर्वे नंबर आपल्याला आपल्या शेत जमिनीचा माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे तो टाईप सुद्धा करू शकता, किंवा इथे सिलेक्ट प्लॉट नंबरच्या इथे जो ड्रॉप डाऊन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही इथनं सिलेक्ट सुद्धा करू शकता। तर आता आपण इथनं प्लॉट आपला जो आहे तो सिलेक्ट करूयात। तर आपला जो प्लॉट नंबर आहे तो 46 नंबरचा आहे। तर 46 नंबरचा जो प्लॉट आहे तो आपल्याला इथे बघायचा आहे। तर हा 46 नंबर मी इथे सिलेक्ट केलेला आहे। 46 नंबर वरती सिलेक्ट केल्यावरती तो बरोबर प्लॉट जो आहे आपला जो प्लॉट नंबर म्हणजे आपला जो सर्वे नंबर आहे 46 तो इथे तुम्हाला बघायला मिळतो। आणि इथे तुम्ही झूम आउट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला जो गावचा पूर्ण नकाशा जो आहे त्याच्यामध्ये आपला 46 नंबरचा सर्वे नंबर मधला जो प्लॉट आहे तर तो कुठल्या भागामध्ये आहे इथे तुम्ही असं झूम करून सुद्धा बघू शकता। जसं जसं तुम्ही झूम कराल तसं तो क्लिअर होत जाईल। तर हा आपला जो 46 नंबरचा सर्वे नंबर मध्ये आपली जेवढी जमीन आहे त्याचा हा नकाशा तर तुम्ही बघू शकता। डाव्या बाजूला जर इथे बघितलं तर डाव्या बाजूमध्ये 46 नंबर सर्वे नंबर मध्ये जेवढे कोणी ओनर्स आहेत किंवा जेवढे कोणी वारसदार आहेत त्या सर्वांची नावं तुम्हाला इथे बघायला मिळतात। त्या सगळ्यांची नावं त्याचबरोबर त्यांचा खाते नंबर सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतो आणि प्रत्येकाच्या नावावरती टोटल एरिया किती आहे, त्याचबरोबर पोटखराबा हिस्सा किती आहे, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळते। आपल्याला जर याची प्रिंट घ्यायची असेल तर तुम्ही इथे मॅप रिपोर्ट वरती क्लिक करू शकता आणि इकडनं हे जे डाउनलोडचं जे बटन आहे तिकडनं तुम्ही ही प्रिंट जी आहे किंवा ही PDF जी आहे ती सेव्ह करू शकता। या PDF मध्ये तुम्ही बघू शकता की प्लॉट रिपोर्ट आलेला आहे आणि इथे तुम्हाला तुमचा सर्वे नंबर 46 जो आहे त्याचा नकाशा तुम्हाला इथे बघायला मिळतोय। खाली जे ओनर आणि वारसदार आहेत त्यांची सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतीये। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो प्लॉट नंबर आहे किंवा तुमची जी शेत जमीन आहे त्याचा सर्वे नंबर जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा जो प्लॉटचा नकाशा आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता। तुम्ही हा जो तुमच्या जमिनीचा जो नकाशा आहे तो कोणत्याही शासकीय कामासाठी हा नकाशा या वेबसाईट थ्रू डाउनलोड केलेला तो यूज करू शकत नाहीये। तर तशा प्रकारचं डिस्क्लेमर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल। इथे लिहिलेलं आहे, भूनकाशावरील नकाशे नागरिकांना माहिती स्तर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। वरील भूनकाशाचा कोणत्याही व्यावसायिक व कोणत्याही कायदेशीर कामासाठी वापर करता येणार नाही। नागरिकांनी वरील नकाशाची प्रमाणित प्रत संबंधित तालुक्याच्या उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे, असं क्लिअर कट इथे लिहिलेलं आहे। त्यामुळे हा जो मॅप आहे किंवा हा जो नकाशा आहे तो तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी याचा यूज करू शकत नाही। हा फक्त नकाशा जो आहे तो बघण्यासाठी तुम्हाला इथे अवेलेबल करून देण्यात आलेला आहे।